हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं श्वेता पाटील ब्लॉग्स या चॅनलवरती। तर आजचा ब्लॉग्स बनवण्याचं कारण तर हे आहे महत्त्वाचं की आज आहे मार्गशीर्षातला पहिला गुरुवार आणि मी लक्ष्मी व्रत कसं करते ते या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल। त्याचबरोबर आजचा दिवस खूप खूप जास्त खास आहे, कारण मी माझ्या यूट्यूब चॅनलला याच दिवसापासून सुरुवात केली होती। म्हणजे लास्ट इयरला मी मार्गशीर्षातला पहिला गुरुवारचाच पहिला व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी पोस्ट केला होता। सो माझ्या चॅनलला सुद्धा आज 1 वर्ष पूर्ण होतं आहे आणि या 1 वर्षामध्ये तुम्ही सर्वांनी माझ्या चॅनलला मला खूप जास्त प्रेम दिलं। थँक्यू सो मच त्याच्यासाठी। तर सगळ्या सबस्क्रायबरना पण मी थँक्यू म्हणेन, जेवढ्यांनी पण मला सपोर्ट केलेला आहे त्या सगळ्यांचे मी आभारी आहे। असाच सपोर्ट याच्यापुढेही माझ्या चॅनलला राहू द्यात आणि हा व्हिडिओसुद्धा स्किप न करता पूर्ण बघा। इथे आपण पूजेसाठी काय काय साहित्य वापरणार आहोत ते बघूयात। तर इथे मी घेतलेलं आहे फुलं, देवीसाठी ही वेणी आणलेली आहे मी, ओटीचं सामानही आहे आणि हा विडा आहे, पान सुपारी। तर विड्याची तयारी केलेली आहे इथे। हळदी कुंकूचं भांडं, ही रांगोळी आहे, रांगोळी घेतली आहे मी। इकडे आपल्या देवीचा मुखवटा वगैरे लावण्यासाठी नारळ घेतलेला आहे। ही पानं लागतात आपल्याला 5 प्रकारची, तर ही डायरेक्ट आता मिळतात बांधलेले जुडाच, तर मी तोच घेऊन आलेली आहे। दिवा घेतलेला आहे, घंटा, अगरबत्ती, हे वस्त्र आहे जे आपण पाटावरती किंवा चौरंगावरती अंतरणार आहोत, त्याच्या आपण वाती बनवणार आहोत दिव्यासाठी। आणि हा तांब्या घेतलेला आहे म्हणजेच कलश, आणि त्याच्यामध्ये मी पाणीही भरलेलं आहे। इकडे ही 5 प्रकारची फळं घेतलेली आहेत आणि इकडे हे देवीचं जे आपण मुकुट आहे माझ्याकडे। तुमच्याकडे मुकुट नसेल तर तुम्ही डायरेक्ट श्रीफळालाच नथ वगैरे घालून देवीची मूर्ती बनवू शकतात। हा देवीचा साज आहे, मंगळसूत्र आहे, कानातले आहेत आणि ही आहे देवीचं साडी। तर इथे हे बुक पण घेतलेलं आहे मी पूजेला लावण्यासाठी। हे महालक्ष्मीचं यंत्र जे येतं ते, आणि हा देवीचा फोटो, त्याच्यावरती गणपती बाप्पा पण आहे, त्याच्यामुळे गणपती बाप्पाची मला वेगळी मूर्ती ठेवायची गरज नाही आहे। आणि हा आपल्याला चौरंग लागणार आहे। इथे आपण हे तुळशीचं पानसुद्धा घेतलेलं आहे, 1 रुपयाचा कॉईन घेतलेला आहे आणि हा धूप घेतलेला आहे। तर चला आपल्या पूजेच्या मांडणीला सुरुवात करूयात पहिल्यांदा। इथे मी लादी स्वच्छ पुसून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर जो चौरंग आहे तो सुद्धा छान स्वच्छ पुसून घेतलेला आहे। चौरंगाभोवती मला पाहिजे तशी मी अगदी छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे, खूप मोठी रांगोळी काढलेली नाही आहे। आणि आता या चौरंगावरती हे अस्त्र जे आहे ते मी अंतरून घेणार आहे। अस्त्र तुम्ही विकतही घेऊ शकता किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जो नवीन कपडा असतो तर तोही वापरू शकता। तर इथे मी आता पहिल्यांदा अग्नीची पूजा करून घेणार आहे। कुठलंही काम करताना सगळ्यात पहिल्यांदा आपण दिवा लावतो, तर हे दिवा लावून मी दिव्याची पूजाही करून घेणार आहे आणि त्यानंतर करणार आहे मी माझ्या देवीच्या मांडणीला सुरुवात। तर सर्वात प्रथम आपण करणार आहोत फोटोचं पूजन लक्ष्मीच्या। त्याच्यासाठी मी हे थोडेसे तांदूळ, जिथे मी फोटो ठेवणार आहे लक्ष्मीचा, तर त्याच्या खाली तांदूळ ठेवून घेणार आहे आणि त्या तांदळावरतीच मला हा फोटो ठेवायचा आहे। तर हा छोटासा फोटो आहे माझ्याकडे, तर हा फोटो मी इथे लावून घेते आणि त्या फोटोवरतीच गणपती बाप्पाचा सुद्धा फोटो आहे, त्याच्यामुळे गणपती बाप्पाची वेगळी मूर्ती मी इथे ठेवणार नाही आहे। तर आपण आता लक्ष्मीचा फोटो ठेवून घेतलेला आहे, तर लक्ष्मीची आणि गणपती बाप्पाची एकत्रच मी हळदी कुंकू वाहून पूजा करून घेतलेली आहे। आणि त्यानंतर मी करणार आहे आता हा कलश रेडी। तर कलशाला पहिल्यांदा मी तेल लावून घेते, तेलाने बोटं ओढून घेते, कारण मला ह्या तेलाच्या वरती हळद आणि कुंकवाची अशी ही बोटं जी आपण उठवतो कलशावरती, तर ती काढून घ्यायची आहेत। तर इथे बघा माझा कलश हळदी कुंकू लावून तयार झालेला आहे। आता कलशामध्ये आपण पहिल्यांदा 1 रुपयाचं नाणं टाकून घेणार आहोत। त्याच्या अगोदर मी इथे कलशासाठी थोडेसे तांदूळ ठेवून घेते, कारण त्या तांदळावरतीच आपल्याला हा कलश जो आहे तो ठेवायचा आहे। तर कलशाच्या इथे जे ठेवण्यासाठी मी तांदूळ ठेवलेत त्याच्यावरती सुद्धा मी हळदी कुंकू वाहून घेतलं आहे आणि आता ह्या कलशामध्ये 1 रुपयाचं नाणं टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी फूलसुद्धा टाकलेलं आहे। आणि त्याच्यानंतर मी 5 प्रकारची पानं जी विकत आणलेली आहेत, तर ही पानांची जुडी मी तशीच्या तशीच न सोडता एकत्र कलशामध्ये ठेवत आहे।
त्यानंतर मी हे नारळ घेतलेलं आहे आणि नारळाला पाणी वगैरे मारून मी पहिल्यांदाच घेतलेलं होतं. तर हळदी कुंकू लावून नारळाला पूजा केलेली आहे आणि आता या नारळावरतीच मी देवीचा मुकुटही छानसा जो माझ्याकडे आहे तोच बसवलेला आहे. आणि ही साडी जी रेडीमेड मिळते तर ती साडी आपण मुकुटाला आता छान बांधून घेणार आहोत खाली. त्यानंतर देवीला मी सगळे जे देवीचे दागिने आहेत ते दागिने घालून घेणार आहे आणि देवीची जी मूर्ती आहे ही छानशी सजवणार आहे. देवीला छान नथही आहे. तर इथे मी बघा छान दागिने जे आहेत ते सगळे देवीला घालून घेतलेले आहेत आणि इथे जो आहे तो माझा कलश अगदी व्यवस्थित आणि छान असा रेडी झाला होता. तर आता हा कलश मी जिथे तांदूळ ठेवलेले आहेत चौरंगावर तर तिथे मी ही देवीची स्थापना करून घेते आहे. त्यानंतर मी देवीसाठी वेणीसुद्धा आणलेली होती. ही पूजा कशी करायची आहे, पूजेची मांडणी कशी करायची आहे हे जर माहिती नसेल तर जे पुस्तक आहे देवीचं त्याच्या शेवटच्या पानावरती याची मांडणी कशी करायची आहे, काय काय ठेवायचं आहे, काय काय साहित्य लागतं तर ह्या सगळ्याचं डिटेल दिलेलं आहे. तर मी सुद्धा त्या बुकमध्ये बघूनच दरवर्षी पूजा करते म्हणजे आपल्याकडून चुकून काही राहून जाऊ नये म्हणून. तर इथे तुम्हाला दिसत असेल की माझी पूजा जी आहे मांडणी जी आहे ती व्यवस्थित करून झालेली आहे. देवाला मी साखरेचा नैवेद्यसुद्धा दाखवलेला आहे, पंचामृत ठेवलेलं आहे आणि छान देवीची मूर्ती रेडी झालेली आहे इथे. सो आय होप गाईज हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि छान छान कमेंटही करा आणि चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईबही करा. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. बाय बाय.